नमस्कार मित्रांनो. 2025 हे संपूर्ण वर्ष सिंह राशीसाठी कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सिंह राशीचा नंबर 1चा अशुभ फलदायी ग्रह शनी, जो की सिंह राशीच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे 30 मार्च नंतर. हे 8वं स्थान अशुभ फलदायी स्थान मानलं जातं, त्याला आपण मृत्यू स्थान असं सुद्धा म्हणतो. आणि अष्टमस्थ शनीचं जे भ्रमण आहे त्याला लघु 7.5 असं सुद्धा म्हणतात. आणि सिंह राशीला 7.5 थोडीशी टफ जाते. येणारे 2.5 वर्ष हा जो शनी आहे तुमच्या अष्टम स्थानातच भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे राहू आणि केतू जे की तुमच्या 8व्या आणि द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करत होते ते आता तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहेत साधारण मेच्या नंतर. याचप्रमाणे इथे गुरु मात्र ग्रह जो आहे तो तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. मे महिन्यापासून तो तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. आणि लाभस्थानातला गुरु मात्र शुभ फलदायी असतो. सुरुवातीपासून मंगळ हा वक्री मार्गे तुमच्या व्यय आणि लाभस्थानात असणार आहे. ते या सर्व जे ग्रह आहेत त्याचे प्रभावपणा तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रावरती कशा प्रकारचे असेल थोडंसं खुलासावर जाणून घेऊ. सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की वर्षाच्या सुरुवातीपासूनच मंगळ जो आहे तो तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करणार आहे, तो वक्री असणार आहे. 22 जानेवारी नंतर हा जो मंगळ आहे तुमच्या लाभस्थानामध्ये येणार आहे. आणि परत साधारणतः 3 एप्रिल नंतर हा जो मंगळ आहे मंगळ परत तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करणार. एकंदरीतच सांगायचं झालं तर हा मंगळ जो तुमच्या व्यय आणि लाभस्थानामधून वक्री आणि मार्गी होणार आहे त्याचे प्रभाव स्ट्रेस, टेन्शन आणि फ्रस्ट्रेशन याच्यामध्ये होणार आहेत. मंगळ ज्या वेळेस व्यस्त जातो सिंह राशीच्या त्यावेळेस तो त्रास देतो आणि यावेळेस तो वक्री आहे. महत्वाचं म्हणजे जर स्ट्रेस टेन्शन तर येणारच, प्रश्नच नाही. मात्र कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय घेऊ नका. म्हणजे तुमची जी रास आहे ती कॉन्फिडन्सवरती जगणारी आहे, आत्मविश्वासावरती जगणारी आहे. तर या आत्मविश्वासापायी कुठल्याही प्रकारचे असे डिसिजन घेऊ नका जे तुमच्या अंगलट येतील. काळजी घ्या, कारण पुढे जाणारा जो शनी आहे तो शनी परत तुम्हाला त्रास देणार. यामुळे या संपूर्ण वर्षामध्ये एक गोष्ट नक्की तुम्ही मनामध्ये कोरून ठेवा की कुठलेही जे तुमचे निर्णय असते ते फक्त आणि फक्त नशिबावरती किंवा तुमच्या कॉन्फिडन्सवरती घेऊ नका. जरी तुमचे ह्या आधी अशा प्रकारचे काही निर्णय सक्सेसफुल झालेले असतील तरी सुद्धा यापुढे ते सक्सेसफुल होते याची काही गॅरंटी नाही. कारण हा जो शनी तुम्हाला फसवण्याची शक्यता जास्त आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मागाहून जो केतू आहे हा साधारण मे नंतर सुद्धा तुमच्या राशीमध्ये येणार आहे. तर थोडंसं तुम्ही ट्रॅप होण्याची शक्यता आहे. काळजी घ्या. असे निर्णय घ्या की जे सरळ असतील आणि ज्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी जास्त असते. कधी कधी होतं काय की काही गोष्टीला ओव्हरकम करण्यासाठी थोडीशी जास्त रिस्क घेतो. तसं अजिबात करू नका. गोष्टी तुमच्यासाठी जास्त त्रासदायक होते. काळजी घ्या. याचप्रमाणे 7 जून पासून ते 29 जुलैपर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहा. तुमच्या मनासारखी कामं होताना दिसेल. तर एकत्रित सांगायचं झालं तर जवळजवळ एप्रिलपर्यंतच्या कालावधीमध्ये महत्वपूर्ण निर्णय घेऊ नका. कमिटमेंट प्रॉमिसेस याच्यापासून लांब राहा. कोणाला काही हे वगैरे राहणं, जामीन वगैरे राहणं यापासून सुद्धा तुम्हाला लांब राहणं अतिशय आवश्यक राहील. यानंतर आपण चर्चा करू की तुमचं आर्थिक स्थैर्य हे नेमकं कशा प्रकारचं असेल. आर्थिक स्थैर्याबद्दल सांगायचं झालं तर खास करून दिनांक 29 जुलैपासून ते जवळजवळ 14 सप्टेंबरपर्यंतच्या कालावधीमध्ये खर्च वगैरे थोडेसे जास्त होऊ शकतात. तसं पाहिलं तर खर्च करणं हे तुमच्या राशीसाठी काही नवीन नाही. लॅविश लाईफस्टाईल जगायचं हे तुमच्या राशीचं खास आहे. इतरांपेक्षा थोडंसं वेगळं राहायचं आणि जरासं चांगलं राहायचं, सेंटर ऑफ अट्रॅक्शन वगैरे व्हायला तुम्हाला आवडतं, जी की चांगली गोष्ट आहे. आणि ज्या गोष्टी करायच्या त्या सर्वोत्तम इतरांपेक्षा चांगल्याच असायला हव्या हा तुमचा बाह्य असतो. पण त्या ह्याच्यामध्ये कधी कधी पैसे जास्त खर्च होतात. तर खर्ची प्रवृत्तीवरती या दरम्यान थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. ती एक गोष्ट खूप चांगली आहे ती म्हणजे गुरु जो ग्रह तुमच्या लाभस्थानामध्ये येणार आहे साधारण मे नंतर हा तुमच्यासाठी खूप चांगला असणार आहे. तुमच्या इन्कमचे सोर्सेस खूप वाढतील. प्रत्यक्ष इन्कम चांगला मिळणं हा प्रकार वाढेल. आणि याच दरम्यान म्हणजे तुम्हाला जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर या दरम्यान म्हणजे मेच्या नंतर तुम्ही तुमचे जे नॉर्मल जे आहेत रुटीन तुमच्या शेअर मार्केटच्या संदर्भातले जे रिस्क पण थोडीफार घेऊ शकता. त्याच्यामुळे शेअर मार्केटच्या संदर्भात मे महिन्यानंतरचा जो कालावधी आहे तो कालावधी तुमच्यासाठी शुभ फलदायक आहे. पण एकंदरीत सांगायचं झालं तर या संपूर्ण वर्षामध्ये आर्थिक संदर्भात काही फारसे मोठे त्रास होणार नाही. त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. फक्त तुम्हाला तुमच्या मानसिकतेवरती भावभावनांवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. या करून गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर साधारणतः दिनांक 28 ऑक्टोबरपासून ते जवळजवळ 9 डिसेंबरपर्यंत जो कालावधी आहे त्यामुळे थोडीशी काळजी घ्या. घरातल्या कुरबुरी थोड्याशा वाढतील. घरातल्या व्यक्तींबरोबर थोडेसे वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. असं पण पाहायचं झालं तर जो केतू तुमच्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे
तर तुम्हाला तुमचे जे मनावरती ताबा राहणं हे थोडंसं कठीण होऊन जाईल. तसं पण पाहिलं तर तुमची जी रास आहे थोडीशी तिखट आहे, पटकन बोलणारी आहे, टोकाचे निर्णय घेणारी आहे. तर यामुळे होणार काय आहे, तुमचे वैयक्तिक नातेसंबंध घरातील व्यक्तींबरोबर किंवा वैवाहिक जोडीदाराबरोबर थोडेसे लांबण्याची शक्यता आहे. काळजी घेणं अतिशय आवश्यक राहील, कारण या वर्षातली जी ग्रहण आहेत ती सुद्धा तुमच्या राशीमध्ये तुमच्या सप्तम स्थानामध्येच होणार आहे. त्या संदर्भात थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत की तुमचं जे लव्ह लाईफ आहे हे नेमकं कशा प्रकारचं आहे. तर लव्ह लाईफबद्दल फारशी काय काळजी करू नका. साधारणतः गेल्या वर्षामध्ये 2024 मध्ये थोडंसं तुम्हाला जाणवलं असेल की लव्ह लाईफ काही नीटचं चाललेलं नाहीये. या वर्षाच्या साधारण मेच्या नंतर गोष्टी बऱ्याचशा सुरळीत होतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याबरोबरचे नातेसंबंध अतिशय व्यवस्थित होतील, सुमधुर होतील. कारण गुरु जो तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करणार आहे, सप्तमस्थ दृष्टी त्याची पंचम स्थानावर असणार आहे. हीच गोष्ट साधारण ज्या गर्भवती महिला आहेत, म्हणजेच सिंह राशीच्या गर्भवती महिला, त्यांनी खास करून या वर्षाच्या जवळजवळ मे महिन्यापर्यंत स्वतःवरती लक्ष ठेवणं अतिशय आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास अचानकपणे डोक्यावर काढू शकतील. एप्रिल पहिल्यापासून तुम्हाला असाही अनुभव येईलच त्याचा. तर कुठल्याही प्रकारचे जर का आरोग्याचे त्रास जाणवले, लगेचच्या लगेच डॉक्टर इलाज करणं अतिशय आवश्यक राहील. याचप्रमाणे जो विद्यार्थी वर्ग आहे त्यांना जवळजवळ मार्च पर्यंतच्या कालावधीमध्ये जास्त प्रयत्नशील राहावं लागेल. गोष्टी तुम्हाला जास्त एफर्टने द्याव्या लागतील. म्हणजे आतापर्यंत ज्या गोष्टी सहज सोप्या वाटत होत्या त्या जवळजवळ मार्च महिन्यापर्यंत तेवढ्या सोप्या वाटणार नाही. आणि मार्च महिन्यापर्यंत तुमच्या बऱ्याचशा एक्झाम्स वगैरे, परीक्षा वगैरे असेल तर तुमचं जे वेळापत्रक आहे हे अगदी बिझी असणार आहे आणि तुम्हाला मेहनत सुद्धा तेवढेच जोरदारपणे करावी लागणार आहे. तर या गोष्टीकडे थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतर आपण चर्चा करू वैवाहिक जीवनाबद्दल. तुमचं वैवाहिक जीवन हे नेमकं कशा प्रकारचं असेल. वैवाहिक जीवनाबद्दल सुद्धा सांगायचं झालं तर तुमच्या राशीच्या सप्तमात जो भ्रमण करणारा शनी आहे तो जवळजवळ 30 मार्च नंतर तुमच्या अष्टमात भ्रमण करणार आहे आणि मे महिन्यानंतर राहू परत तिथे येणार आहे. तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. खास करून गेला साधारण 1.5-2 वर्षामध्ये बघितलं असेल की तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहेत त्यांच्यावर थोडेसे तुमचे काही नीटचं जमत नव्हतं किंवा त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले सुद्धा काही त्रास या दरम्यान डोकं काढलेला असेल. तर हा जो कालावधी हा कालावधी आता जवळजवळ संपत आलेला आहे, परंतु इथे परत राहू येणार आहे तुमच्या सप्तम स्थानामध्ये मे महिन्यापासून. तर याच्या संदर्भात एक गोष्ट तुम्हाला थोडीफार अनुभवला येईल, ती म्हणजे तुमच्यामध्ये आणि तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहे त्याच्यामध्ये मतभेद किंवा संशयाचं वातावरण वगैरे निर्माण होणं, अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतात. या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. ॲट द बॅक ऑफ माइंड तुमच्या लक्षात असायला हवं की थोड्याशा गोष्टी तेवढ्याशा सोप्या नाही. तर कुठल्याही गोष्टी जर का तुमच्या समोर आले तर त्याचा नीटचा शहानिशा करा. फक्त आणि फक्त भावनेच्या आधारावर जाऊन कुठलेही निर्णय घेऊ नका. एक गोष्ट मात्र खूपच चांगली आहे, ती म्हणजे तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करणारा जो गुरु आहे, हा गुरु नवम दृष्टीने तुमच्या सप्तम स्थानाला पाहत आहे. त्यामुळे गोष्टी तरी थोड्याशा वाटल्या तुम्हाला टोकाच्या होत्या तरी टोकाच्या होणार नाही. गुरु हा तुमच्या बाजूने उभा आहे आणि त्या संदर्भात काही चांगल्या गोष्टी तुमच्यासाठी निश्चित होतील. यामुळे काळजी करू नका, परंतु अगदी सुद्धा बेसावध राहू नका. याच म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या सिंह राशीच्या व्यक्ती विवाह सुख आहेत, विवाह करण्यासाठी तयार आहेत, त्यांच्यासाठी हा कालावधी खूप चांगला असणार आहे. साधारण मे महिन्याच्या नंतरचा कालावधी तुमच्यासाठी अतिशय चांगला आहे. म्हणजे विवाह जुळून येणं, प्रत्यक्ष विवाह होणं, अशा प्रकारचे काही चांगले अनुभव तुम्हाला या दरम्यान निश्चित मिळतील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत की तुमचं एकंदरीत जे करिअर आहे त्या संदर्भात तुमचं करिअर नेमकं कशा प्रकारचं राहील. तर करिअरच्या संदर्भात काळजी करू नका. गुरु जो तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे, सध्या तो वक्री आहे, परंतु साधारणतः फेब्रुवारी महिन्यामध्ये तो मार्गी होणार आहे. त्याच्यामुळे करिअरच्या संदर्भातले तुम्हाला चांगल्या ऑपॉर्च्युनिटी वगैरे निश्चितच मिळते. ज्या व्यक्ती नोकरी करतात आणि खास करून जे लोक बिझनेस वगैरे करतात सिंह राशीच्या, त्यांच्यासाठी हा कालावधी खूप चांगला आहे. बिझनेसच्या संदर्भातले नवीन ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळतील आणि बिझनेसच्या संदर्भात तुम्हाला काही चांगले लाभ सुद्धा मिळून येतील. तर या संदर्भात काळजी करू नका. एकंदरीत या संपूर्ण वर्षामध्ये तुम्हाला स्वतःच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. कुठल्याही गोष्टी कॉन्फिडन्समध्ये येऊ करू नका. आर्थिक संदर्भात अशी काय काळजी करू नका. महत्त्वाचं म्हणजे वैवाहिक जीवनामध्येच्या संदर्भात सुरुवातीचे जे महिने आहेत, 3-4 महिने, त्यामध्ये सुरुवातीला थोडीशी काळजी घेणं, सतर्क राहणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करणारा ग्रह योगांबद्दल, त्याचे जे प्रभाव परिणाम आहेत हे नेमके कशा प्रकारचे असेल. जसे की रवी आणि शनीची युती तुमच्या सप्तम स्थानामध्ये होणार आहे दिनांक 12 मार्चला. ही युती थोडीशी महत्वाची आहे. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांच्याबरोबर मतवैचित्र अशा प्रकारचे काही अनुभव या दरम्यान येऊ शकतील, काळजी घ्या. याचप्रमाणे रवी राहूची युती तुमच्या अष्टम स्थानामध्ये होणार आहे 15 मे पासून ते जवळजवळ 15 मार्च पासून ते जवळजवळ 25 मार्च पर्यंत हा जो योग आहे त्याचा जो प्रभाव आहे तो दिसणार आहे. लक्षात घ्या, रवी राहूची युती अष्टम स्थानामध्ये
अतिशय अशुभ मानले जाते आणि खास करून तुमच्या राशीचा जो स्वामी आहे तो रवीच आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. फसलं जाणं किंवा गोष्टी विचित्रपणे समोर येणं अशा प्रकारचे अनुभव येऊ शकतात. कुठल्याही प्रकारची नवीन कामाची सुरुवात या दरम्यान अजिबात करू नका. विश्वासार्ह व्यक्ती किती असेल तरी विश्वासावर कुठलीही गोष्ट करू नका, कारण तुमची जी राशी ट्रस्टवर्दी आहे, समोरच्या व्यक्ती ते लवकर विश्वास ठेवणारे आहे, तर यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. हा कालावधी अतिशय महत्त्वपूर्ण राहील. या नंतरचा सुद्धा कालावधी तेवढाच महत्त्वपूर्ण आहे. जसं की शनी राहूची युती ही सुद्धा तुमच्या अष्टम स्थानातच होणार आहे 14 एप्रिलला. ही जी शनी राहूची युती आहे ही 36 वर्षानंतर होणार आहे, ज्याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे काही तुम्ही चूक करू शकता की त्याचे जे परिणाम आहेत हे लॉंग टर्मसाठी तुम्हाला भोगावे लागू शकते. काळजी घ्या, ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. वैवाहिक जोडीदाराच्या संदर्भातल्या गोष्टी आहेत या जास्त कॉम्प्लिकेटेड होऊ शकतील. याचप्रमाणे रवी गुरुची युती मिथुन राशीमध्ये होणार आहे 24 जूनला. अतिशय उत्तम, अतिशय शुभफलदायी अशा प्रकारची ही युती आहे. खास करून तुम्हाला काही चांगले लाभ मिळतील. मित्रपरिवाराकडून चांगल्या काही तुम्हाला सल्ले मिळू शकतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या गोष्टी तुमच्या अपेक्षित आहे, ज्या तुमच्या इच्छा आकांक्षापूर्ती या दरम्यान चांगल्या प्रकारे होऊ शकते. म्हणजे तुमचा विवाह होणं, तुम्हाला जॉब मिळणं किंवा इतरही जर का तुमच्या काही गोष्टी असतील तर या दरम्यान निश्चित पूर्ण होतील. तर रवी गुरुची युती जी तुमच्या लाभस्थानामध्ये होणार आहे दिनांक 24 जूनला ही अतिशय शुभफलदायी आहे. म्हणजे 24 म्हणजे 14 जून पासून ते जवळजवळ 30 जून पर्यंत मी असा अनुभव घेऊ शकाल. याचप्रमाणे मंगळ केतूची युती सुद्धा होणार आहे 22 जुलैला. ही तुमच्याच राशीमध्ये होणार आहे. लक्षात घ्या, स्वतःच्या भावभावनांचे नियंत्रण ठेवणं या दरम्यान अतिशय महत्त्वपूर्ण राहील. गोष्टी थोड्याशा टोकाच्या होऊ शकतात किंवा अशा प्रकारच्या काही गोष्टी होऊ शकतात की ज्याबद्दल तुम्ही विचार केला नसेल. परंतु आता जसं सांगितलं की जे राहू केतूची जी भ्रमण असतात ही थोडीशी तुम्हाला मिसगाईड करतात, गोष्टी थोड्याशा वेगळ्या प्रकारे सांगतात, तशी गोष्टी नसते. तर या दरम्यान थोडंसं लक्षात घ्या. गोष्टी कधी पण ट्रान्सपरंटली किंवा पारदर्शकपणे नीट चोखून किंवा त्याच्या संदर्भात नीट विचार करून निर्णय घ्या. ही गोष्ट अतिशय महत्त्वपूर्ण. या दरम्यान आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास होऊ शकतात. लागणं, कापणं, खरचडणं अशा प्रकारच्या शारीरिक त्रास सुद्धा या दरम्यान होऊ शकतात. मंगळ केतूचे एक तर मंगळ हा ग्रह पुरुष प्रवृत्तीचा आहे, उष्ण प्रवृत्तीचा आणि केतू हा सुद्धा कट करतो, एम्प्यूट करतो. हे दोन्ही ग्रह तुमच्याच राशीमध्ये युतीमध्ये असणार आहे. त्याच्यामुळे आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास नजरेत भरण्यासारखे येऊ शकतात. याचप्रमाणे ग्रहणाचा जो अनुभव आहे किंवा ग्रहणाचा जो प्रभाव आहे, हा प्रभाव साधारण 17 ऑगस्ट पासून ते 17 सप्टेंबर पर्यंत असणार आहे. ग्रहणाचा जो प्रभाव आहे तुमच्या राशीवर तुमच्या सप्तम स्थानावरती दिसणार आहे. तर हा जो संपूर्ण महिना आहे, या संपूर्ण महिन्यामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं करू नका. नाकासमोर चाला, आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करू नका, रिस्क घेऊ नका. पण ते विश्वास ठेवून काही गोष्टीचे म्हणजे कुठल्याही प्रकारे विश्वास घेऊन निर्णय घेणं, इन्व्हेस्टमेंट करणं असे काही करू नका. तुमच्या अर्धा साफपणे चुकतील. कारण तुमच्या राशीमध्येच हे उदाहरण होणार आहे. हे तुम्हाला साधारण जाणून इतपत त्रासदायक होऊ शकेल. जर का तुम्ही सरळ राहिला तर कमीत कमी त्याचे जे त्रास असतील ते बऱ्याच प्रमाणात कमी होतील. अशाही काही जन्मतारखा आहेत की ज्या जन्मतारखा या वर्षामध्ये अतिशय शुभफलदायी अशा असणार आहे. त्या म्हणजे ज्यांचा जन्म दिनांक 15 जून पासून ते 15 जुलैपर्यंतच्या कालावधीमध्ये झालेला आहे किंवा 15 ऑक्टोबर पासून ते 15 नोव्हेंबर, 15 फेब्रुवारी पासून ते 15 मार्च या कालावधीमध्ये ज्यांचे जन्म झालेले आहेत त्यांच्याकरता हे संपूर्ण वर्ष अतिशय उत्तम आणि अतिशय शुभफलदायी असं असणारे आहेत. म्हणजे सिंह राशी असून सुद्धा गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होणार आहेत. फार काही त्रासदायक गोष्टींना तुम्हाला सामोरं जावं लागणार नाही. अशाही कधी जन्मतारखा आहे त्याच्यासाठी हे वर्ष तितकंसं चांगलं नाही, अतिशय त्रासदायक असणार आहे. खास करून ज्यांची जन्मतारीख 18 मार्च ते जवळजवळ 25 मार्च या दरम्यान असेल त्यांच्यासाठी हे जे संपूर्ण वर्ष आहे, संपूर्ण वर्ष अतिशय त्रासदायक जाणार आहे. असं म्हणून बघितलं तर सिंह राशीकरता गोष्टी तेवढ्याशा सोप्या नाही आहेत. मात्र एक खूप चांगली गोष्ट आहे ती म्हणजे गुरु तुमच्यासाठी खूप फेवरेबल आहे. त्याच्यामुळे गोष्टी टोकाच्या होणार नाही, परंतु त्रास, दगदग किंवा कष्ट हे थोडेसे करावे लागतील आणि थोडंसं स्वतःच्या मनावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं सिंह राशीचं 2025 करताचं संपूर्ण वर्षफळ. धन्यवाद.